आत्ताच या कार्यक्रमाच्या मनोगतासाठी आणि या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जे आमचे धडाडीचे शहर प्रमुख या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केले ते आमचे सूरजजी कासलीकर, आमच्या शिवसेनेची महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाड येथे शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्याकडून वही वाटप. जिल्हा सहसंघटन प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्याकडून आज विवेकानंद वैदिक प्रतिष्ठान येथे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. एकूण 40 विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर म्हणाले की वाढदिवस कसा साजरा करावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे महेंद्रभाऊ चंडाळे आहेत. कुठल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवून महेंद्रभाऊ चंडाळे यांनी वाढदिवस साजरा केला. त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण येथे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करीत आहे. यावेळी बोलताना महेंद्रभाऊ चंडाळे म्हणाले की शहर प्रमुख सूरज कासलीकर हे अतिशय धडाडीने काम करतात. समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ बघून समाजातील अनेक व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहतात. इथून पुढे नेहमी त्यांना लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे. यावेळी शिवसेना समन्वयक व ज्येष्ठ नेते प्रभाकर अण्णा कोरळपकर, एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, सामाजिक कार्यकर्ते परीक्षित कोरळपकर, विभाग प्रमुख विजय धोत्रे, युवा सैनिक पैलवान सम्राट कासलीकर, विवेकानंद वैदिक प्रतिष्ठानचे प्रमुख अनिल मोरे, सौ रोहिणी रत्नपारखी मॅडम व सुनील दलाल उपस्थित होते. एखादा व्यक्ती जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करत असतो तेव्हा वाढदिवस आपण अनेक जणांचे सण साजरे होताना बघितलेले आहेत. पण स्वतःचा वाढदिवस कसा साजरा करावा याचा आदर्श काल भाऊंनी सगळ्या लोकांसमोर ठेवलेला आहे. सगळ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवढे कार्यक्रम घेतले ते सर्व सामाजिक कार्यक्रम घेतले आणि तो माणूस काल सकाळी 8 वाजल्यापासून तर अजूनही त्यांना कार्यक्रम आहे, गडबड आहे म्हणून आपण थोडी गडबड घेतली. आज सुद्धा दुपारी 2 वाजेपर्यंत एवढ्या सामाजिक कार्यक्रमात व्यस्त असेल तर त्यांची सामाजिक बांधिलकी किती असेल याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकते. अशा व्यक्तीचा वाढदिवस आपल्याला साजरा करायला मिळतो हे सुद्धा आपण आपलं एक भाग्य समजूया. आणि त्यांच्या ह्या सिंहाच्या वाट्यात या कामाच्या वाट्याच्यामध्ये आपला एक कुपवाड शहराच्या वतीने खारीचा वाटा म्हणून आज इथं विद्यार्थ्यांसाठी वही वाटप ठेवलेलं आहे. माझ्या वही वाटपची संकल्पना भाऊंना माहिती आहे पण येथील बाकी विद्यार्थ्यांना माहिती नाही म्हणून मी आज तुम्हाला सांगतो. फक्त 2 शब्दात सांगतो, जास्त घेत नाही वेळ. आम्ही लहान असताना सर आम्ही सगळीच जण काय आपल्यातले पण लोक असतील लहानपणी आम्हाला कधी वया नवीन मिळायचं नाही. मागच्या वर्षी जर राहिलेल्या वयातली पानं बाइंडिंग करून आम्ही वया घ्यायचो आणि अजून सुद्धा माझ्या मंडळीला ती सवय आहे. माझ्या मुलांचे मागच्या वर्षी जर राहिलेल्या वया अजून सुद्धा पानं काढतील आणि ती पेजा आता रफ पेजेस म्हणून वापरतात, बाइंडिंग करून वापरत नाही. दुसरी गोष्ट आहे अगदी सुरुवातीला पहिल्यांदा 10 डझन 20 डझन 100-200 वया वाटत गेलो पण हळूहळू समाजातील सगळ्या लोकांनी हातभार लावला आणि आज आपण जवळजवळ महापालिका क्षेत्रात दरवर्षी 5000 वयांचं वाटप करतो. यावर्षी नुकतीच आम्ही घोषणा केली मागच्या वर्षीपर्यंत ह्या वर्षीपर्यंत म्हणा की आम्ही गरजू विद्यार्थ्यांनाच वही वाटप करत होतो. भाऊंना पण आता मी तो मुद्दा बोललो की इथून पुढे जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वह्यांचं वाटप करतो. कासलीकर साहेबांचं मी अभिनंदन करेन की खऱ्या अर्थानं लहानपणी लहान वयामध्ये त्यांच्यावर घडलेल्या संस्कारानं ज्या अडचणीमुळे त्यांच्या मनाला बसलेला चटका त्या वेदना परत कुठल्या विद्यार्थ्यांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवतात. प्रत्येक वर्षी मी त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी असतो. ठीक आहे यावेळी वाढदिवसाचं औचित्य आहे परंतु ते नसतानाही ते हे चांगल्या पद्धतीने काम करतात. अशाच कामाची इच्छाशक्ती त्यांच्यात वाढत राहावं, त्यांनी काम करत राहावं. मी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन आणि तुमच्या संस्थेच्याही पाठीशी राहीन. तुम्हाला कधीही कसलीही अडचण उद्भवली तुम्ही आवर्जून माझी आठवण काढावी एवढीच या ठिकाणी भूमिका मांडून थांबतो. जय. कोणीतरी आधारवड लागतं, कुणी ना कुणीतरी झाड व्हावं लागतं आणि ती सावली घेतल्याशिवाय माणूस त्याच्या असले काही मोठा होत नाही. तसं समाजामध्ये महेंद्रभाऊ चंडाळेसारखे अनेक सामाजिक विचाराची लोक आहेत ते आज खूप काही गोष्टी त्यातून मी नेहमी बघतो माझ्या मुलांना बघायला लावतो आणि ते बघूनच मी बाहेर म्हणतो
तर योगायोग असा असतो की कुणीतरी शिकवून दिलेली असते ती पुढे शिकत जाते. तशीच कृष्णाबाई आपल्याही आयुष्यात